हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 29वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 29. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितम् ईश्वरं न हि नस्ति आत्मनात्मानं तत याति पराम गतिम. भाषांतर. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. शब्दशः अर्थ बघूया. पहिल्या ओळीत म्हटलं आहे समम पश्यन् हि सर्वत्र. समम म्हणजे समभावाने, पश्यन् म्हणजे पाहून, निश्चितपणे आणि सर्वत्र. तर एखादा व्यक्ती आहे, मनुष्य आहे, तो सर्व ठिकाणी पाहतो आहे, समभावाने पाहतो आहे. काय पाहतो आहे? समवस्थितम ईश्वरम. परमात्मा आहे ते समान रूपाने सगळीकडे उपस्थित आहेत. म्हणजे जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो. दुसऱ्या ओळीत म्हटलंय न हि नसती. म्हणजे काय? तो अधोगती होऊ देत नाही. आत्मना. कशाने अधोगती होऊ देत नाही? मनाने. आत्मानम म्हणजे आत्मा, स्वतःची. म्हणजे असा व्यक्ती आहे तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. आणि शेवटी म्हटलं आहे ततो याती पराम गतीम. ततो याती म्हणजे नंतर, याती पोहोचतो. असा व्यक्ती आहे तो पोहोचतो, प्राप्त करतो. काय प्राप्त करतो? पराम गतीम. परम गती प्राप्त करतो. तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला या आधीच्या 28व्या श्लोकात सांगितलं. भाषांतर वाचते आहे. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. तर अशा प्रकारे पाहणारा जो व्यक्ती आहे त्याला काय फायदा होतो त्याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण या 29व्या श्लोकात करत आहेत. तर जेव्हा व्यक्ती बघतो, जाणतो की परमात्मा आहे सर्व जीवांमध्ये, म्हणजेच सर्व जीवांनी धारण केलेल्या शरीरामध्ये समान रूपाने उपस्थित आहेत. तर ईश्वरम म्हणजे कोण आहेत? हे परमात्मा. तर परमात्मा रूपात राहून भगवंत आहेत ते सगळ्यांना नियंत्रित करत आहेत. सगळ्यांचे ते नियामक, कंट्रोलर आहेत असं हा व्यक्ती जाणतो आहे. तेव्हा तो स्वतःला या शरीरापासून, स्वतःच्या मनापासून भिन्न पाहायला लागतो. जसं या 13व्या अध्यायात 7व्या श्लोकात भगवंतांनी विकारांबद्दल सांगितलं होतं. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये काही विकार होत असतात, काही क्रिया होत असतात, परस्पर क्रिया. तर त्या कोणत्या आहेत? 7वा श्लोक आहे, त्याचे सुरुवातीचे 4 शब्द आहेत बघा. इच्छा, द्वेष, सुख, दुःख. तर हे मनात येतच असतात, प्रकट होत असतात. पण जेव्हा व्यक्ती 28वा श्लोक जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे पाहायला शिकतो की परमात्मा सर्व ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांमध्ये समरूपात उपस्थित आहेत, त्यावेळी असा व्यक्ती हे जे मनात उत्पन्न जाणारे सुख दुःख,
इच्छा, द्वेष हे सगळ्या भावना आहेत, ह्यांपासून मी वेगळा आहे हे पाहायला शिकतो. तर साधारणपणे जो व्यक्ती आहे तो आपल्या मनामधल्या ज्या भोग वासना, भोग इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तीचे विचार करत असतो. मात्र जेव्हा हे 28व्या श्लोकात सांगितलेलं ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि तो त्याच्यावर मनन चिंतन करायला लागतो, भक्तांचं मार्गदर्शन घेतो, त्यानंतर असा व्यक्ती इंद्रिय तृप्तीमध्ये अडकून पडत नाही, तो परमगती प्राप्त करतो. म्हणजेच आध्यात्मिक जीवनात तो प्रगत होत जातो. वैष्णव आचार्य समजवतात की जिथपर्यंत व्यक्तीला या 13व्या अध्यायात आतापर्यंत सांगितलेलं ज्ञान मिळालेलं नाहीये, तिथपर्यंत त्या व्यक्तीला वाटतं की हे माझं जे शरीर आहे ते शरीर म्हणजेच मी आहे. ह्याला म्हणतात देहात्मबुद्धी. देहामध्ये आत्म्याची बुद्धी म्हणजे देहालाच आत्मा समजणं. पण त्याच वेळी हा व्यक्ती अनुभव करत असतो की मी या शरीरापासून वेगळा आहे. जसं बघा, आपण सामान्यतः बोलतो की माझं डोकं दुखतंय. मी डोकं दुखतंय असं म्हणत नाही. माझं म्हणजे काय, तर मी यापासून वेगळा आहे. तर ही जाणीव आपल्याला असतेच. तर या 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत की शरीर आहे ते वेगळं आहे, शरीरात उपस्थित असलेला जीवात्मा वेगळा आहे शरीरापासून, आणि परमात्मा आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. आणि हा जीव आहे, हे शरीर आहे, सगळ्यावर नियंत्रण करणारे परमात्मा आहेत आणि हे परमात्मा समान रूपाने उपस्थित असतात. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.